Students, welcome back in the third lecture of Political Science, Chapter 3, India's Defense System. So, in the first chapter, we saw introduction that what is national security and ways to safeguard national security. So, now in the second lecture, then we saw that how our defense system includes three different factors or bodies, that is the Indian Army, the Navy, and the Indian Air Force. Also, we saw how the chiefs are appointed by the President of India and their names, and there are different training institutes, and also there are some research institutes in India. Okay, so now we will start next topic, paramilitary forces. Okay, so there are paramilitary forces to help the defense forces in India. तर पॅरामिलिटरी म्हणजे काय की निमलष्करी दले. तर आपले ज्या आर्मी आहेत किंवा नेव्ही एअरफोर्स आहे यांना हेल्प थोडी मदत म्हणून, कारण की दीज पीपल कॅनॉट कम इन ऑल ओवर द कंट्री. ओके, सो वी नीड टू हॅव सम अदर एक्स्ट्रा फोर्सेस विच विल हॅव some arms with them and they will protect and maintain the public order in the society. ठीक आहे ना. तर समाजात काही एक नैसर्गिक आपत्ती आली देशात किंवा एखाद्या राज्यात किंवा काही इंटरनल सिक्युरिटी म्हणजे आंतरिक शांतताचा भंग झाला, म्हणजे काही दंगली वगैरे झाल्या किंवा दोन गटांमध्ये भांडण झालं, तर त्या केसमध्ये these people, all these forces or these forces are required, paramilitary forces. So they are neither completely military forces nor completely civil forces. So nimalashkari means they will not have all the arms, high technology with them, and also they will not be having only stick or nothing in their hand. Yes, they will be having some gun or whatever is required, and with that they will try to maintain the public order. So hence they are called paramilitary forces. Okay, so paramilitary forces, nimalashkari dale, their main task is to help the defense forces. So how to help? The border security force, coast guard, central reserve police force, rapid action force are some of the paramilitary forces. तर काय हेल्प करतात? कारण की अचानक काही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. ठीक आहे, तर मग हे जे आपले सैनिक आहेत किंवा नेव्हीचे नौदलाचे सैनिक आहेत किंवा एअरफोर्सचे, ते तर त्या ठिकाणी पोहोचू नाही शकणार. सो फॉर दॅट वी हॅव लाईक बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, देन कोस्ट गार्ड, सेंट्रल CRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स. ठीक आहे, रॅपिड ॲक्शन फोर्स ऐकलं असेल तुम्ही की ही नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला, सो दे विल टेक सम ॲक्शन रॅपिडली मीन्स सो दॅट मॅक्सिमम पीपल, मॅक्सिमम ॲनिमल्स, एव्हरीथिंग इज सेव्ड. The paramilitary forces are responsible for the security of important locations like railway stations, oil depot, water reserves, etc. तर हे जे निमलष्करी दल आहेत यांची जबाबदारी असते की जे मुख्य स्थळ आहे, जसे जिथे गर्दी असते आणि जिथे काही नॅचरल रिसोर्सेस आहे ज्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे, तर मग तिथे असतात. कुठे? तर रेल्वे स्टेशनवर, ऑइल डेपो, वॉटर रिझर्व आहेत तिथे असतात. सिमिलरली दे प्ले अ रोल इन मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर्स, वेदर नॅचरल ऑर मॅनमेड. ओके, सो नॅचरल डिझास्टर्स तर आपल्याला माहिती की पूर, भूकंप इत्यादी, आणि मॅनमेड डिझास्टर्स मीन्स देर आर सम टेररिस्ट, दे विल क्रिएट सम हॅवॉक, अदरवाइज देर आर सम internal or countrymen, just like we saw now recently Vikas Dubey. So like that, there are natural or they are man-made. So the border security force performs tasks like creating a sense of security in the minds of people living areas near the border, preventing smuggling, patrolling the border, etc. तर मग हे निमलष्करी दल काय काम करतात एक्झॅक्टली? तर जे लोक आहेत, आपले भारतीय नागरिक आहेत, जे बॉर्डरजवळ राहतात है ना, देशाच्या ज्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत तिथे जे राहतात, तर मग त्यांच्या मनात नेहमी एक भीती असते किंवा एक प्रकारे त्यांच्या मनात एक दबदबा असतो की ठीक आहे, भीतीच असते त्यांच्या मनात की केव्हा काय होईल, युद्ध सुरू होईल की आक्रमण होईल. तर मग हे जे BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यांचं हे काम आहे की तिथल्या लोकांच्या मनात एक सुरक्षतेची भावना निर्माण करणे, नेहमी तिथे बॉर्डरवर उभं राहणे,
प्रिव्हेंटिंग स्मगलिंग, त्याचबरोबर बॉर्डर थ्रू अनेक प्रकारची स्मगलिंग होत असते. सो इट मे बी लँड बॉर्डर और ओशॅनिक बॉर्डर, ओके, और थ्रू एअर. सो अँड ऑल्सो पॅट्रोलिंग द बॉर्डर. पॅट्रोल म्हणजे काय, नेहमी त्याच्यावर कंटिन्युअसली परीक्षण करत राहणे, ठीक आहे, लक्षात ठेवणे. सो एटसेट्रा. द कोस्ट गार्ड हॅज बीन क्रिएटेड टू प्रोटेक्ट इंडियाज ओशॅनिक बॉर्डर्स. ठीक आहे, कोस्ट गार्ड, आता कोस्ट म्हणजे काय की किनारे, ठीक आहे, आपल्या समुद्राचे किनारे, बिकॉज दे आर अवर एंट्रान्स, दे आर एंट्रान्स टू अवर कंट्री. सो असं नाही की तिथे ठीक आहे कोणीच नाही येणार. नो, मेनी पीपल देर इज पॉसिबिलिटी दॅट मेनी टेररिस्ट can come through these oceanic borders, so we need to protect them. So who will protect? So coast guards are there. The coast guard carries out tasks like protecting the fishing occupation within Indian maritime borders. ठीक आहे, प्रिव्हेंटिंग स्मगलिंग अलॉंग सी रूट्स एटसेट्रा. समजा काही कोळी लोक आहेत आणि ते आपले जे ओशन बॉर्डर्स आहेत इंडियाच्या त्याच्या आतच आहेत, आणि समजा अचानक त्यांच्या ज्या नाव आहेत किंवा होडी त्याला काही झालं किंवा वादळ वगैरे आलं, तर त्या केसमध्ये कोस्ट गार्ड्स विल हेल्प देम टू कम आउट सक्सेसफुली अँड सेव्ह देअर लाईव्स अँड ॲसेट्स. ओके. सो द सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हेल्प्स द ॲडमिनिस्ट्रेशन इन वेरियस स्टेट्स टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर. ठीक आहे, तर मग आपल्याला लॉ अँड ऑर्डर म्हणजे काय की समाजात शांतता प्रस्थापित ठेवणे. ओके, तर हे काम कोण करतं? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ओके, तर ॲडमिनिस्ट्रेशनला हेल्प करत आहे, जे आपलं प्रशासन आहे त्याला हेल्प करतात, CRPF. द रॅपिड ॲक्शन फोर्स परफॉर्म्स द टास्क ऑफ ब्रिंगिंग पीपल्स लाईव्स टू नॉर्मलसी. ठीक आहे, आता नॉर्मलसी म्हणजे काय की सामान्य जे जनजीवन आहे रोजच्या याच्यातलं ते बऱ्याच कारणांनी विस्कळीत होऊ शकतं, जसं की काही पूर वगैरे आला अचानक अँड टेररिस्ट अटॅक झाला, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स विल टेक द ॲक्शन अँड ब्रिंग द लाईव्स ऑफ पीपल टू नॉर्मलसी. ओके, जिथे जिथे काही नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट आहे, फॉर एक्झाम्पल बॉम्ब ब्लास्ट, रायोट्स एटसेट्रा, म्हणजे काही दंगल वगैरे झाली. ठीक आहे. द नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC हॅज बीन एस्टॅब्लिश्ड विथ द पर्पज ऑफ इन्स्टिलिंग अमंग स्टुडंट्स द लव ऑफ डिसिप्लिन अँड मिलिटरी ट्रेनिंग. ठीक आहे, तर मग विद्यार्थ्यांच्या मनात शिस्तबद्धता आणि मिलिटरी ट्रेनिंग जे आहे, मिलिटरी प्रशिक्षण, त्याच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम जागरूक करण्यासाठी NCC काम करतं. ठीक आहे, NCC एस्टॅब्लिश केलं आहे. सो बॉय अँड गर्ल स्टुडंट्स फ्रॉम स्कूल अँड कॉलेजेस कॅन जॉईन द NCC. नॅशनल कॅडेट कॉर्प्स स्कूलमध्ये आपण जॉईन करू शकतो किंवा कॉलेजमध्येही जॉईन करू शकतो, आणि बरेच विद्यार्थी हे जॉईन करतात अँड मोस्टली दे गो इन टू मिलिटरी फोर्सेस. सो नाव नेक्स्ट इज होम गार्ड्स. दिस ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड. ठीक आहे, स्वातंत्र्याच्या आधीच होमगार्डची त्यांनी निर्मिती केली होती. सो सिटिजन्स कॅन जॉईन होमगार्ड अँड असिस्ट इन द डिफेन्स ऑफ द कंट्री. ठीक आहे, तर डिफेन्स म्हणजे काय की संरक्षण करायचं आहे, तर मग काय करतील हे जे नागरिक आहे आपल्या देशाचे ते होमगार्ड जॉईन करतील. सो दे मे गेट सम सॅलरी और मे नॉट गेट, बट दे प्रोटेक्ट अँड दे स्टँड. ठीक आहे, होमगार्ड्स तुम्ही इथेही बघितले असतील दररोजच्या जीवनात, काही एखादा मोठा रॅली मोर्चा असतो तेव्हा ते उभे असतात, बिकॉज जस्ट टू मेंटेन पीसफुलनेस आणि सगळं सुरळीतपणे चालावं म्हणून ते उभे असतात. ठीक आहे. सो सिटिजन्स कॅन जॉईन. एनी सिटिजन, मॅन और वुमन बिटवीन द एजेस ऑफ 20 to 35 years कॅन जॉईन द होमगार्ड्स. ठीक आहे, तर स्त्रिया किंवा पुरुष ज्यांचं वय 20 ते 25 वर्ष आहे, येस, सो दे कॅन जॉईन. दिस फोर्स हॅज द फॉलोइंग टास्क टू मेंटेन पब्लिक सिक्युरिटी, supply of milk, water and other essential services during riots or strikes, to regulate traffic, to help people at the time of natural disasters like floods, earthquakes, etc. तर एटसेट्रामध्ये आपण हे सुद्धा घेऊ शकतो की दिस सिच्युएशन ऑफ कोरोना. सो नाव मेनी होमगार्ड्स आर देअर. सो इट इज व्हॉलंटरी, नॉट बाय फोर्स. दे आर हेल्पिंग टू मेक द इसेन्शियल थिंग्स टू रीच टू द पीपल. ओके, सो होमगार्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट दे डू, दे मेंटेन पब्लिक सिक्युरिटी. मी आता उदाहरण दिलं की काही मोठा रॅली मोर्चा असेल तेव्हा. सप्लाय ऑफ मिल्क, वॉटर अँड अदर इसेन्शियल सर्व्हिसेस. ओके, तर काही संप आहे किंवा दंगल आहे किंवा काही ट्रॅफिक रेग्युलेट करायची, तर ह्या सगळ्या याच्यात कोण हेल्प करतात, तर होमगार्ड्स. चॅलेंजेस टू इंडिया सिक्युरिटी. ठीक आहे,
तर आता आपली जी भारतीय व्यवस्था आहे, इंडियन सिक्युरिटी, आता म्हणजे जी सुरक्षा व्यवस्था आहे आपली, त्याच्यासमोर काही समस्या आहेत किंवा चॅलेंजेस आहेत. राईट फ्रॉम द टाईम ऑफ इंडिपेंडन्स, पाकिस्तान अँड चायना हॅव ट्राईड टू थ्रेटन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी. ओके. देअर आर सेव्हरल डिस्प्यूट्स बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. तर आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपण बघतोय की कसं 1962, 65, 70 या काळात चायना, पाकिस्तानने आपल्यावर आक्रमणं केली. सो दे स्टार्टेड फ्रॉम देअर साईड अँड वी हॅव ऑलवेज ट्राईड फ्रॉम अवर साईड दॅट द डिस्प्यूट्स विल बी सॉल्व्ड थ्रू डिस्कशन अँड निगोशिएशन. ओके. तर पाकिस्तान आणि भारतात या दोघा देशांमध्ये बरेच असे वादविवाद आहेत. फॉर एक्झाम्पल द इश्यू ऑफ काश्मीर इश्यू, डिस्प्यूट्स ओव्हर रिव्हर वॉटर शेअरिंग. तर सिंधू नदीचं पाणी आहे, ठीक आहे. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे. सो द क्वेश्चन फॉर होमवर्क इज, सो व्हॉट इज द नेम ऑफ द रिव्हर ड्यू टू विच इंडिया अँड पाकिस्तान हॅज डिस्प्यूट ओव्हर वॉटर शेअरिंग. ओके. अँड हाऊ मच शेअर बोथ द कंट्रीज गेट. मीन्स तुम्हाला पर्सेंटेजमध्ये उत्तर द्यायचं आहे की इंडिया 50 अँड पाकिस्तान 50% और 20 और 10%, वॉट एवर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे झालं. सो इंडिया हॅज कंटिन्युअली ट्राईड टू सॉल्व दीज इश्यूज थ्रू डिस्कशन अँड निगोशिएशन्स. ओके. तर हे पण आपण बघितलं की नेहमी भारताने चर्चेतूनच हे विषय सोडवायचे प्रयत्न केलेत. आणि आपण 6व्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की इंडो पाकिस्तान रिलेशन्स. इंडिया अँड चायना आर इम्पॉर्टंट कंट्रीज इन एशिया. तर आपल्याला माहितीच आहे की हे दोघं कंट्री, एक डेव्हलप्ड आहे, एक डेव्हलपिंग आहे, फास्ट डेव्हलप होते इंडिया. आणि इन 1962 वी हॅव हॅड टू गो वॉर विथ चायना. आणि 1962मध्ये आपल्याला त्यांच्याशी युद्ध करावंच लागलं होतं. ॲज चायना इज ट्राईंग टू एस्टॅब्लिश इट्स ओन हिजेमोनी ओव्हर कंट्रीज दॅट आर इंडियाज नेबर्स. देअर आर टेन्शन्स इन सायनो इंडियन रिलेशन्स. सायनो इंडियन्स म्हणजे काय? चीन आणि भारताचे जे संबंध आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध, ते व्यापारी संबंध असू द्या किंवा सुरक्षेशी रिलेटेड असू द्या. तर मग हिजेमोनी म्हणजे काय की जे आपल्या शेजारचे देश आहे, भारताच्या शेजारी पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, तर चायना या म्यानमार वगैरे ह्या देशांवर हिजेमोनी म्हणजे काय की फोर्सफुली त्यांची ऑथॉरिटी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करते आणि आपले जे संबंध आहे ते खराब करण्याचा प्रयत्न करते चायना. सो दिस इज हिजेमोनी ओव्हर अदर कंट्रीज हू आर इंडियाज नेबर्स. ओके. सो देअर इज ऑल्सो डिस्प्यूट बिटवीन इंडिया अँड चायना ओव्हर देअर बॉर्डर्स. ठीक आहे. आता रिसेंटली आपण 15 दिवसांपूर्वी बघितलं की गलवान जे स्थान आहे तिथे अरुणाचल प्रदेश नॉर्थ ईस्ट साईडला, तिथे चायनाने अटॅक केला होता एक प्रकारे. दे वर ट्राईंग टू डिस्प्लेस द बॉर्डर्स. सो नाव देन अमेरिका हेल्प्ड अस आणि मग ते मागे गेले 1.5 किलोमीटर. सो देअर आर डिस्प्यूट्स बिटवीन इंडिया अँड चायना ओव्हर बॉर्डर्स. सो इंडिया सिक्युरिटी इज नॉट ओनली थ्रेटन बाय आउटसाईड पॉवर्स बट ऑल्सो फ्रॉम विदिन. तर आपल्याला हे पाकिस्तान, चायना असे यांच्याकडूनच धोका नाही आहे, तर आंतरिकसुद्धा धोके आहेत. जसे जम्मू काश्मीरमध्ये, नंतर महाराष्ट्रात गडचिरोली, नंतर छत्तीसगडमध्ये नक्षलाइट्स आहेत. ठीक आहे. सो इट इज नॉट जस्ट द डिफरन्स बिटवीन एक्सटर्नल सिक्युरिटी अँड इंटरनल सिक्युरिटी दॅट इज इम्पॉर्टंट एनीमोर. ठीक आहे. हे तर बाहेरून धोका आहे, आतून धोका तर कमी आहे, असा फरक करून चालणार नाही आपल्याला. बिकॉज थ्रेट टू सिक्युरिटी इज थ्रेट. ओके. तो धोका आहे. सो रिलिजन, रिजनलिझम, सेव्हरल रिबेलियस मुवमेंट्स बेस्ड ऑन आयडिओलॉजी, रेस, एथनिसिटी अँड इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आर क्रिएटिंग इन्स्टॅबिलिटी. ठीक आहे. मग आपण बघतो की भारतात कसं धर्मावरून हिंदू मुस्लिम, नंतर प्रदेशवाद म्हणजे रिजनलिझम की वेगळा त्यांना विदर्भ राज्य पाहिजे अशा प्रकारे. सो सेव्हरल रिबेलियस मुवमेंट्समध्ये नक्सलाइटसुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. बेस्ड ऑन आयडिओलॉजी, त्यांची आयडिओलॉजी म्हणजे काय की थॉट प्रोसेस, त्यांची विचारसरणी वेगळी असते. नंतर रेस, एथनिसिटी म्हणजे वांशिक काय असतात वाद, अँड इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. आणि मग जे समजा फॅक्टरी ओनर्स आणि फॅक्टरी वर्कर्समध्ये डिस्प्यूट असतात की यू आर बिकमिंग रिचर, वी आर बिकमिंग पुअरर, लाईक दिस. सो अँड आर क्रिएटिंग इन्स्टॅबिलिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली जी पब्लिक ऑर्डर सिक्युरिटी आहे, पब्लिक सिक्युरिटी, ती डिस्टर्ब होते, अनस्टेबल होते. सो फॉर एक्झाम्पल द नक्सलाइट मुवमेंट इज थ्रेट टू इंडियाज इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. हे आपण डिस्कस केलं जातं. सो टेररिझम इज द बिगेस्ट चॅलेंज टू इंडियाज इंटरनल सिक्युरिटी.
इट इज़ अ ग्लोबल प्रॉब्लम एंड इंडिया इज मेकिंग एफर्ट्स टू एंड टेररिझम. ठीक आहे. सो दहशतवाद तर आपल्याला माहितीच आहे की इट इज अ ग्लोबल प्रॉब्लेम, बिगेस्ट प्रॉब्लेम. सो इंडिया इज ऑल्सो ट्राय टू एंड इट. सो नाउ homework question for homework is first question, which is the greatest problem for India's security and world security. Next question, write any three names of paramilitary forces. Write any three names of paramilitary forces, or write three names of any paramilitary forces. Okay, and then write short note on home guards. राईट अ शॉर्ट नोट ऑन होम गार्ड्स. शॉर्ट नोट म्हणजे तुम्हाला 3 ते 4 वाक्यात लिहायचं आहे, मॅक्सिमम 5 सेंटेन्सेस.